एक मोठी बातमी पाहतोय। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके यांनी थेट संगमनेरमध्ये विखे पाटलांचे राजकीय विरोधक आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। दरम्यान निवडणुकीबाबत थोरातांचं मार्गदर्शन घेतल्याचं सुद्धा लंके यांनी म्हटलंय। नगरमधून निलेश लंके हे विजयी होतील असा विश्वास सुद्धा थोरात यांनी व्यक्त केलाय। राज्यामध्ये ज्यांनी सुसंस्कृतपणे सुसंस्कारित राजकारण केलं अशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेबांची त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। कसं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हे त्यांच्याकडून मला मार्गदर्शन घ्यायचं होतं, ते घेतलंय मार्गदर्शन। त्यांच्या शरीरयष्टीसह छोटा आहे, परंतु छोटा असला तरी फार गुणी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा लढाईच अशी वेगळी आहे। श्रीमंती विरुद्ध गरिबाची लढाई ही आहे आणि ते फार यशस्वीरीतीनं नक्कीच पार पाडतील आणि लंकेची विजय होतील याची खात्री मला आहे।